नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता काळे किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण इथं मस्तपैकी वाटाणा असा वाफळून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही, साधारण वाटाणा वाफळला आहे आणि इथं बटाटे घेतलेत, छोट्या छोट्या बोऱ्या ह्या सुद्धा उकडून घेतलेल्या आहेत आणि त्याला लागणारे साहित्य कोथिंबीर, मिरच्या, कांदा आणि इथं मस्त असं गव्हाचं पीठ, अगदी मऊ लुसलुशीत। आपल्याला याच्यापासून अगदीच मैत्रिणी छान असे नाश्त्यासाठी पदार्थ बनवायचा आहे। अगदी पोटभरीचा नाश्ता हा बनवायचा आहे मैत्रिणींनो, आणि तो बी अगदी झटपट। चला आता इथं मिरच्या टाकल्या 7-8, त्याच्यानंतर आपण आलंही टाकून घेऊया। इथं मिक्सरच्या बाउलमध्ये आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा, म्हणजे कसं होतं, आल्याने अगदी छान अशी चव लागते आपल्या भाजीला आणि खूप छान टेस्ट येते। कसं आहे मैत्रिणींनो, रोज रोज पोहे खाऊन कंटाळला तर असन, मग असा काहीतरी वेगळा नाश्ता बनवा, तो सगळ्यांनाच आवडेन असा। हे बघा, आता मी जिरी सुद्धा टाकणार आहे। जिरी ही अर्धा चमच्याचं माप टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे मैत्रिणींनो, अगदी लसूण भरपूर सारा टाकला आणि तो बी गावरान लसूण आहे, अगदी सुगंधी। त्याच्यानंतर अर्धा चमचा धने टाकणार आहे। पहा, अशा पद्धतीने तुम्ही त्याला मसाला करून तर अगदीच खूप छान भाजी होती। आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, आपण आपलं मिश्रणही वाटून झालेलं आहे। मिरच्यान ते जिरी मोहरी टाकून घेऊया मैत्रिणींनो। तेलही अगदी छान तापलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा मैत्रिणींनो, मस्त असा कांदा परतला पाहिजे, कलर आला पाहिजे कांद्याला, अगदी मऊ कांदा झाला पाहिजे। हे बघा, रंग अगदी कांद्याचा बदलला आहे। त्याच्यानंतर जे आपण वाटण वाटलंय ते त्याच्यात टाकून देऊया। मस्तपैकी वाटण इथं वाटलेलं आहे बघा, आरबट चरबट, पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे त्याला, आणि अगदी छान असं वाटण वाटलेलं आहे। पूर्ण आता हे हलवून घेऊया। पूर्ण म्हणतात ना, आपल्या लसणाचा आणि आल्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ते परतून घ्यायचे छान। त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। त्याच्यानंतर धना पावडर पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। इथं थोडासा मटण मसाला टाकला आहे चवीपुरता, आणि थोडासा बेडगी मिरची पावडर। चला आता मस्तपैकी हा मसाला आपण हलवून घेऊया मैत्रिणींनो। त्याच्यानंतर बटाटे आणि वाटाणे आपले टाकून द्यायचे। वाटाणे थोडे दाबून घेतलेत छान पद्धतीने हे वाटाणे दाबून घेतलेत, पाहू शकता ना। आता पुन्हा आपल्याला मैत्रिणींनो हे बटाटे सुद्धा बारीक करायचे आहेत बरं का। हे बघा, मी आता यांनीच बटाटे मस्त असे बारीक करणार, पण एकदा खालवर करून घेणार आहे। हे भाजी बी अगदी अप्रतिम अशी चवदार लागणार आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आता थोडंसं कलथ्याने आपण असं दाबून घेऊया आपले हे बटाटे। हे बघा, यांनी असे पूर्ण आपण हे बारीक करूया, एकदम बारीक करायचे मैत्रिणींनो, एकही गुठळी राहिली नाही पाहिजे त्याच्यात, असं एवढं बारीक करायचं आहे आपल्याला। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे ना, खूप छान होतो। त्याच्यानंतर आपल्याला टाकायची कोथिंबीर। भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर मी त्याच्यात टाकून दिलेली आहे। भाजीला अगदी छान अशी चव येणार आहे आपल्या ह्या। पूर्ण भाजी आता आपण मिक्स करून घेऊया मस्तपैकी। पहा, एकही गुठळी राहिली नाही आहे, पूर्ण बारीक झालंय ते।
भाजी अगदी छान पद्धतीने मी परतून घेणार आहे. हे बघा मस्त परतून झालेली आहे. मी ताटासुद्धा काढलेली आहे. आता इथं पोलपट घेतला आहे मैत्रिणीनो. आणि अगदीच हे गव्हाचं पीठ अगदीच मऊ लुसलुशीत असं मळून घेतलं आहे पहा. चला मग पराठा करायला लागू. पराठा हा 2 पद्धतीने बी दाखवणार आहे मी तुम्हाला, पाहू शकता. आणि अगदी असा टम्म म्हणतात ना, भरपूर सारं हे सारण टाकणार त्याच्यात आणि तो पराठा बनवणार आहे बरं का. पहा मैत्रिणीनो, खूप छान होतात. अगदी गच्च. एक पराठा खाल्ला तर काम होणार बघा एका माणसाचं. तुम्ही त्रिकोणी करा, गोल करा, चौकोनी करा, तुम्हाला जसा आकार आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता माझा एवढा हा त्रिकोणी आहे ना, एवढा जमणार नाही. कराय जाणार त्रिकोणी पण आकार होणार वेगळाच. पण खरंच खूप नंतर छान पराठे येतात माझे आणि खरंच खूप भारी होतात. पहा तुम्ही, आता पुढे दिसेनच तुम्हाला. पहा मी आता इथे त्रिकोणीच करणार आहे. पण त्रिकोणी काय होणार नाही आहे मैत्रिणी, थोडंसं माझ्याकडून हे होणार आहे. त्रिकोणीच्या ऐवजी चौकोनी होणार आहे हा पराठा, तुम्ही पाहू शकता. कारण की हा एकच मी असा बनवणार आहे आणि दुसरे संपूर्ण असे मस्त मोठे बरगच्च असे गोल गरगरीत, एक खाल्ला की काम झालं पाहिजे असे बनवणार आहे पहा. पण खरं सांगू का मैत्रिणीनो, हा नाश्ता म्हणजे सगळ्यात पौष्टिक, हेल्दी. एक जर खाल्ला तर दुपारपर्यंत भूक लागणार नाही असा आपला नाश्ता होणार आहे. अगदी छान. एवढंच का, त्याला जरा हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त लाटणं हे वरून दाबायचं नाही आहे, नाही तर आपला पराठा फुटन. पण अगदी भरपूर मी असं सारण त्याच्यात टाकलेलं आहे मैत्रिणीनो, पाहू शकता. आणि भाजताना बी बघा कसा खरपूस असा छान असा भाजतो हा पराठा आणि खरंच खूप सुंदर लागतो. अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळणार एवढा भारी होतो. हे बघा थोडा चिकटला होता माझ्याकडून, पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त असा झाला आहे. मी आता तव्यात टाकला आहे पहा. तुम्ही तूप लावा किंवा बटर लावा किंवा तेल लावा. मी तेलच लावलेलं आहे मैत्रिणीनो, पाहू शकता. आणि अगदीच खमंग असा भाजतो हा पराठा, खरंच खूप छान लागतो. आणि काही वेळ लागत नाही आहे, पण हा नाश्ता अगदीच पोटभरीचा नाश्ता होतो, अप्रतिम असा होतो. पहा मैत्रिणीनो, पहा रंग काय छान आला आहे ह्या पराठ्याला पहा. आणि अगदीच फुगतो बी छान हा, संपूर्ण असा निघन असा फुगतो तो. पण कसं आहे, संपूर्ण सांजुऱ्यासहित थोडासा बाहेर आला की तो थोडासा फुटतोच. अगदी छान असा माहीम भाजला आहे. मी आता पटकन तुम्हाला दुसरा बी करून दाखवणार आहे पहा. आता हा थोडा वेगळा आहे पहा कसा करते.
अगदी भरपूर सारण घालणार आहे बरं का. पहा, अगदी भरगच्च टाकणार आहे. पहा बरं, अशा मी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पहा काहींच्या. आणि त्या पोळ्या लाटून हा पहा मी कसा करते. आता त्याच्यावर आपल्याला दुसरी पोळी आथरायची बरं का. हे बघा अशी, आणि फक्त कडा दाबून घ्यायच्या आणि पराठा पुन्हा लाटायला घ्यायचा आहे बघा छानपैकी. अगदी आपला पोलपोट भरून हा पराठा होणार खूप छान. पहा मैत्रिणो, आणि मी आता स्पीडनी असं लाटणार आहे पहा, पटापट लाटणार आहे. थोडंसं पीठ जास्तच लावायला लागतं, कारण की कसं आहे पराठा आपला चिकटतो ना, मग थोडंसं जास्त लावायचं पीठ. पण खरंच खूप छान पराठे होतात, अप्रतिम असे पराठे होतात तयार. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकार दाखवलेले आहेत. दोन्ही प्रकाराने लाटता येतं. आणि खरंच खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सारण भरू शकता. म्हणजे 2-3 प्रकार आहेत, आपल्याला जसं जमन तसं करता येतं. पण पहा, हा सुद्धा पराठा एवढा सुंदर झाला आहे, खरंच खूप छान झाला आहे मैत्रिणो. पहा, आता मी तव्यात टाकून घेते. पहा, मस्त झालेत पराठे. पहा किती मोठे मोठे झालेत, पाहू शकता तुम्ही. अगदी भरगच्च असे पराठे झालेत मैत्रिणो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. पहा, आपले पराठे मी आता थोडेसे तुम्हाला करून दाखवलेत, पण खरंच खूप छान पराठे झालेत. पहा, तुम्हाला फोडून बी दाखवते, कारण की खूप गरम आहे मैत्रिणो, हाताला चटके बसतात. पण अगदीच भरगच्च असे हे पराठे झालेले आहे. पहा, नाश्त्याला मैत्रिणो असे बनवीत जा, खूप छान होतात. आणि तुम्हाला जर माझी आजची पराठ्यांची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ शेअर करा मैत्रिणो तुमच्या मैत्रिणीकडे. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.